नमस्कार मित्रांनो दिव्यांग व्यक्तींसाठी अगदी आनंदाची बातमी आहे। तर त्यांना त्यांचा उद्योग किंवा स्वयंरोजगारकरिता त्यांना टूलकिट घेण्यासाठी अर्थसहाय्य म्हणून 15,000 रुपये हे महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणार आहे व त्यासाठी GR देखील प्रकाशित करण्यात आलेला आहे। तर त्या GR मध्ये किती पैसा मिळणार आहे किंवा तो कसा मिळणार आहे याची संपूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपल्या चॅनलवर कोणी नवीन आले असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, असेच महत्त्वपूर्ण अपडेट मिळत राहतील। तर चला मित्रांनो व्हिडिओकडे वळूयात। मित्रांनो तुम्ही स्क्रीनकडे पहा, मी तुम्हाला पूर्ण GRचा अभ्यास करणार आहे, पूर्ण नीट पहा। तर आपल्याला दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारकरिता साधनसामग्री म्हणजे टूलकिट घेण्यासाठी वित्तीय सहाय्य हा एक GR मान्य करण्यात आलेला आहे आणि तो हा 28 फेब्रुवारी 2026 रोजी मान्य करण्यात आलेला आहे। आता या GR मध्ये काय सांगितलं आहे, दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी तसेच त्यांच्या समाजाच्या मुख्य प्रवाहात अंतर्भूत करून घेण्यासाठी वेळोवेळी केलेल्या अधिनियम व शिक्षण आरोग्य पुनर्वसन उपलब्ध करून विविध योजना राबविल्या जात असलेल्या तरी दिव्यांग व्यक्तींना रोजगार क्षेत्रात कमी संधी उपलब्ध आहेत। सामाजिक एकात्मतेच्या दृष्टिकोनातून किंवा दिव्यांग व्यक्तींच्या उद्यमिता उद्योगतेला चालना देण्यासाठी हे जी योजना आहे टूलकिट योजना ही राबवण्यात येत आहे। आता तुम्हाला याचा उद्देश काय आहे ते देखील आपण पाहणार आहोत। पहिले आपण त्याआधी शासन निर्णय काय आहे तो बघणार आहोत। तर दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील तरतुदी किंवा दिव्यांग धोरण 2018 मधील प्रमुख उद्दिष्टे तसेच सध्याच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात कालानुरूप नवनवीन कौशल्य शिकवण्याची गरज विचारात घेऊन दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधनसामग्री म्हणजे टूलकिट घेण्यासाठी वित्तीय सहाय्य या नवीन योजनेस शासनाने मान्यता देखील दिलेली आहे। आता या योजना राबवण्यामागचा उद्देश काय आहे गव्हर्नमेंटचा, याचं अर्थसहाय्य कसे मिळणार आहे याची डिटेल पाहणार आहोत। तर स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य देऊन दिव्यांग व्यक्तींच्या रोजगारात वाढ करून कौटुंबिक आर्थिक उन्नतीच्या दिव्यांग व्यक्तींच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने प्रशिक्षित दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधनसामग्री घेण्यासाठी जर एखादा दिव्यांग व्यक्ती असेल आणि त्याला जर रोजगार करून घ्यायचं असेल, त्याला काही काम करायचं असेल किंवा काही उद्योग टाकायचे असेल तर त्यासाठी रुपये 15,000 इतके अर्थसहाय्य देण्यात येणार आहे। आता या योजनेचा सरकारचा योजना राबवण्याचा उद्देश काय आहे, तर या योजनेचा उद्देश आपण पाहणार आहोत। तर प्रशिक्षण घेतलेल्या दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या कौशल्यानुसार स्वतःचा व्यवसाय व तसेच स्वयंरोजगारासाठी लागणाऱ्या साधनांसाठी व तसेच उपकरणांसाठी अर्थसहाय्य प्रदान करणे हा देखील एक उद्देश आहे। आणि दुसरा उद्देश स्थानिक पातळीवर लघु उद्योग व तसेच सेवा व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन मिळायला पाहिजे, यासाठी महाराष्ट्र शासन दिव्यांग व्यक्तींना 15,000 रुपये देऊन त्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करत आहे। आता सदर योजनेतील निकष पुढील प्रमाणे राहतील। ही योजना दिव्यांगत्वांना सर्व प्रवर्गातील लागू राहील, म्हणजे दिव्यांग कोणत्याही वर्गातील दिव्यांग व्यक्ती असतील त्यांना सर्वांना ही योजना लागू राहील। दुसरं आहे अर्जदाराचे लाभार्थ्याचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे। जर तुम्हाला ही योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर तुमचं जे वय ते 18 वर्ष कंप्लीट असणं गरजेचं आहे। सदर योजनेअंतर्गत अर्थसहाय्याची कमाल मर्यादा 15,000 रुपये इतकी राहील। या योजनेमध्ये तुम्हाला 15,000 पर्यंत तुम्हाला रक्कम मिळणार आहे। शासकीय प्रशिक्षण संस्था, शासनमान्य प्रशिक्षण संस्था अथवा दिव्यांग कौशल्य व तसेच उद्योगता विकास केंद्रातून प्रशिक्षण घेतलेल्या दिव्यांग प्रशिक्षण या योजनेस पात्र राहणार आहेत। प्रशिक्षित दिव्यांग महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे। जे प्रशिक्षित महिला आहेत, जे दिव्यांग आहेत, अपंग आहेत, तर त्यांना हे विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे। लाभार्थ्यास मंजूर केलेल्या आर्थिक सहाय्य त्यांचे प्रशिक्षण घेतलेल्या व्यवसायासाठी लागणाऱ्या साधनसामग्री टूलकिटसाठीच असेल। म्हणजे तुम्हाला गव्हर्नमेंट जो पैसा देणार आहे तर तो तुम्ही तुमच्या एखाद्या उद्योगामध्येच तुम्हाला तो पैसा गुंतवायचा आहे, स्वतःच्या वापरासाठी तुम्ही थोडक्यात त्याचा उपयोग करू शकत नाही। आता लाभार्थ्यांसाठी सादर करावयाची कागदपत्रे पुढील प्रमाणे। आता या योजनेसाठी तुमच्याकडे कोणते डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे, तर पहिला आहे विहित नमुन्यातील अर्ज। इथं जो अर्ज आहे तो अर्ज मी तुम्हाला देईल PDF मध्ये, तो अर्ज तुम्हाला तिथं जोडायचा आहे। दुसरं आहे आधार संलग्न वैध वैश्विक ओळखपत्र म्हणजे UIDI, म्हणजे तुमचे जे दिव्यांगाचं युनिक डिसेबिलिटी सर्टिफिकेट जे ते तुम्हाला इथं जोडायचे।
तिसरं आहे प्रशिक्षण प्रमाणपत्र. तुम्हाला जे प्रशिक्षण मिळणार आहे ते प्रमाणपत्र इथं देखील जोडायचं आहे. आणि अधिवास प्रमाणपत्र. अधिवास प्रमाणपत्र त्यालाच आपण डोमासाईल देखील म्हणतो. डोमासाईल तुम्हाला माही सेवा केंद्रावर गेल्यानंतर तुम्हाला डोमासाईल मिळू शकते. आज 5वं आहे साधन सामग्री म्हणजे टूलकिट, आवश्यक साहित्यांची यादी. तुम्हाला काय काय आवश्यक म्हणजे तुमच्या जो उद्योग सुरू करणार आहे त्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या साधन सामग्री, तुम्ही जो उद्योग सुरू करताय त्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या प्रकारची साधन सामग्री लागणार आहे त्याची एक यादी तुम्हाला करून द्यायची आहे. आणि 6वं आहे आधार संलग्न बँक खात्याचा तपशील. म्हणजे तुमचा आधार ज्या बँकेला लिंक असेल त्या बँकेच्या पासबुकची एक प्रिंट अगदी क्लिअर दिसेल अशी प्रिंट तुम्हाला देखील तिथं जोडायची आहे. आता याची निवड समिती कसं राहील किंवा निवड कशी होईल हे देखील तुम्हाला सांगतो. थोडक्यात जरा मान्यवर समितीने मान्य केलेल्या पात्र लोकांची यादी मान्यतेसाठी निधीच्या मागणी आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे यांच्याकडे सादर करण्यात येणार आहेत. आणि आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे यांच्याकडून जिल्हानिहाय पात्र लाभार्थ्यांचा आधार संलग्न बँकेत थेट हा लाभ तुम्हाला डीबीटीद्वारे मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याद्वारे तुम्हाला पैसा मिळणार आहे. म्हणून तुम्हाला जे अकाउंट तुम्ही देणार, जे बँकेचं पासबुक तुम्ही देणार त्याला आधार लिंक आहे का हे अगोदर तुम्ही चेक करून घ्या तरच तुम्ही द्यायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला या योजना राबवण्याचा उद्देश आता तुम्हाला समजलाच असेल. तर मित्रांनो, जे दिव्यांग व्यक्ती असतील त्यांनी ऑनलाईन ॲप्लिकेशन करून देणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी एक PDF लागेल, ती PDF देखील आपण तुम्हाला उपलब्ध करून देऊ. अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.